सामना या ठिकाणी सुरू होतोय इताडीच्या विरोधात पिसे. दैवत वेलेकर षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ. पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतोय बॅटर ओहो काय फटका खेळला. वॉट अ शॉट. अफलातून टायमिंग फोर्स करत असताना फोर्सिंग स्ट्रोक षटकार विनयच्या बॅट मधून. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असून नेहमीच बॅटिंग करत असताना विनय पाटील आणि पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फोर्स करत असताना फोर्सिंग स्ट्रोक जेथे ताकद झोकली होती विनय पाटीलनं षटकार प्राप्त केला. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता इन स्विंगर ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावत संख्या आपण पाहतोय धावफलकावरती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं येथे सुरू आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सध्या आपण पाहत आहोत. गावदेवी स्पोर्ट पिसे विपक्ष जानस्पोर्ट इताडे. विनय पाटील आणि साहिल पाटीलची सलामी जोडी सध्या आपण पाहत आहोत. परंतु दैवतच्या विरोधात सध्या मात्र पाहू शकाल चांगल्या प्रमाणे धाबा येतात. हो या ठिकाणी नाईसली बाउन्सर अगदी नाका जोलून चेंडू मात्र निघून गेला. पावसाळ रिप्ले मध्ये हो वेग आणि टप्पा योग्य आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली. मागील जी स्पर्धा आपण पाहिली 3 स्टार रबर बॉल ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब दैवतनं पटकावला. हो बॅटची टॉप एक चेंडू हवेत आणि चेंडू सरळ त्याला लॉंग स्टॉपच्या दिशेने हो थोडे मिस्टेक घडली गेली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विनयच्या बॅटमधून मात्र एक धाव पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा केली ते मात्र होतो संपन्न. पहिल्या डावाच्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल एकूण बिन गडी बाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट पीसी संघाची धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहत आहोत 12. चांगली सुरुवात म्हणू शकतोय कारण एकी गडी ते मात्र गमला नाही. परंतु 3 षटकांचा सामना आहे हे सुद्धा मात्र विसरून चालणार नाही. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती आय थिंक मोठ्या फरक्यांसाठी जावं लागेल कारण जेवढं तुम्ही धाबा इथे जोडू शकाल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहू शकाल कुठली धावसंख्या सेफ्टी नाहीये. परंतु आज आपण जर पाहिलं तर 40 पेक्षा अधिक धाबा सुद्धा मात्र आजच्या या स्पर्धेमध्ये 3 षटकांमध्ये त्या धाबांचा पाठलाग झालेला आहे. आणि समोर आपण जर संघ जर पाहिलं तर जानस्पोर्ट इताडे संघ सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. जर त्या संघाला तुम्हाला जर बागपूरला ढकलायचं असेल तर किमान तुम्हाला इथे 45-50 चा आकडा तुम्हाला शोधावा लागेल आणि त्या शोधात मात्र 2 सलामीवीर बॅटर सध्या आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय हर्षद वेलेकर दैवतचे सुट्टे बंधू. मी मागील स्पर्धेमध्ये सुद्धा हा उल्लेख केला होता की हर्षद सुद्धा मात्र आता दैवतच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून मात्र चांगली कामगिरी करतोय. पहा वेगवान चेंडू जबरदस्त लेंथ वरती कामगिरी सध्या आपण पाहत आहोत. अप्रतिम चेंडूची हाताळणी डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात केली आपल्या षटकाला. उगवता तारा इताडे गावासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण विचार केला तर मात्र जरूर आपल्या गावाचं नाव लौकिक तो करू शकतो एवढी किमया त्याच्याकडे आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ पुन्हा 30 लेंथ. पहा विनय पाटीलनं आपल्या डाबाला सुरुवात षटकारानं केली होती परंतु त्याच्यानंतर पहा मोठ्या फटक्यांसाठी आता मात्र तो त्या ठिकाणी चाच पडतोय कारण बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू हर्षद वेलेकरच्या अगदी भात्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात या षटकाची. आता फटका हवेत केलाय. काऊ कोणाला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे झेल होणार का परंतु चेंडू एक्झॅक्टली गॅप मधून चालाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार.
वाडिश लॉंगॉनला नवनाथ भुईर होता. त्याच्यानंतर पाहू शकाल अगदी डीप मिडविकेटचा फिल्डर सुद्धा आपण जर पाहिलं तर वाडिश क्षेत्रातून मात्र चेंडूपर्यंत पोहोचला, परंतु दोघांना चेंडू मात्र बेधून निघून गेला आणि आता मात्र नवनाथची जागा बदलली गेली. लॉंगॉन वरून आता मात्र थेट त्याला मात्र लॉंगॉपकडे फॉरवर्ड केला आणि अखेर विनयच्या बॅटमधून आज चौकार पाहिला. चौकाराच्या साईडनं 16 धावा फलक्यावरती सध्या आपण पाहत आहोत गावदेवी स्पोर्ट पीसी संघाची. ओ पुन्हा 30 लेंथ. या लेंथ वरती जेव्हा जेव्हा गोलंदाजाने मात्र हाताळणी केली तेव्हा तेव्हा मात्र फलंदाज थोडे बीट झाले, परंतु हा दुसरा बाउन्सर आणि त्यामुळे मात्र पाहू शकाल गोलंदाजाला मात्र ते दंडित केले गेलं. पंचांच्या माध्यमातून न बोलता इशारा, म्हणजे पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. कारण या अगोदर 1 for the ओव्हरचा इशारा करण्यात आला होता, परंतु ती चूक आता मात्र इथे हर्षदने केली. परंतु या फ्री हिट चेंडूवरती मात्र पाहूया विनयच्या बॅटमधून मोठा फटका येणार का. साहिलनं आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय, त्याच्या बॅटमधून मात्र सिंगल धाव निघाली आणि फ्री हिट चेंडूवरती ऑन साइडला पुलचा कडक शॉट अँड सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क येतोय विनय पाटीलच्या बॅटमधून. हा दुसरा सिक्सर. जबरदस्त शॉट सिलेक्शन. रिप्ले मध्ये पहा असं वाटतं की वारंवार पाहतच राहावं. जबरदस्त कडक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि या फटक्यांसाठी आपण पाहतो की पिसे गावामध्येच नव्हे तर आपलं लोणाड असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल या खेळाडूला आपण ओळखत असतो. उंचीचा तो नेहमीच फायदा घेत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र हा टावरिंग शॉट पाहिला आपण. जबरदस्त शॉट सिलेक्शन. धावसंख्या विदाउट लॉस 23 धावा फलक्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस लो फुलटा चेंडू आन्सरला टँकला चेंडू आपण चाललाय पुन्हा मात्र क्षेत्ररक्षक जितू होईल. दुसरीकडे पाहिलं तर दैवत वेलेकर दोघेही प्रयत्न करतायत आणि जोपर्यंत चेंडूला थांबवत आहेत तोपर्यंत 2 धावा सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेला. षटकाची सुरुवात हर्षदने चांगल्या प्रमाणे केली, परंतु षटकाचा अंत मात्र भरपूर कडवट पाहायला मिळतो. कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये पहा हर्षदने 1 धाव खर्च केली होती, त्याच्यानंतर एक चौकाराला नो बॉल आला, षटकाराला दुहेरी धाव आली. ऑन साइड टँगला पुन्हा क्रॉस बटेड फटका जितू आहे त्या ठिकाणी. वाडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि केर सिंगल धाव पूर्ण केली गेली. 26 धावा फलक्यावरती आपण पाहत आहोत. याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत. मी विनंती करतो की जी विनर संघ आहे त्याने कुठेही जाऊ नका, कारण यानंतर नाणेफेकी होणार आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 विदाउट लॉस. दैवतनं आपल्या षटकाच्या एका स्पेलमध्ये खर्च केल्या 12 आणि हर्षदने खर्च केल्या 15. यानंतर दुसऱ्या फेरीतील जो सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष संजय स्पोर्ट सावत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी जे आपण करंडक पाहत आहोत, जे आम्हाला सौम्य केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आजचे बर्थडे बॉय सन्माननीय माननीय अनंताजी केणे यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीराची जी ट्रॉफी आपण पाहत आहोत स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ अजित सदानंद पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं जे आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत मित्रांनो, त्या प्रेक्षेपणासाठी आम्हाला सौजन्य प्राप्त झालेलं आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरवलीचे सन्माननीय राकेशजी दिगाडकर यांचे विशेष आभार. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जितू भुईरनं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा लोण्याच्या बॅटमधून पाहिल्या. पुन्हा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला लॉंग ऑन वरती. दैवत आहेत स्टेट. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 29 धावा फलक्यावरती आणि जे चेंडू पाहत आहोत या ठिकाणी जे टी बॉल जे आम्हाला बाबगावचे समाजसेवक सन्माननीय बारामजी मेहर यांच्याकडून प्राप्त झाले, त्यांचे विशेष आभार. पुन्हा ऑन साइडला ट्रेन केला, चेंडू चालला स्क्वेअरला इकडे डीप मधून शतकी थोडीशी संत गतीने आले आणि त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये पहा काय जबरदस्त कॉलिंग पाहायला मिळाली. दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं आणि पाहता पाहता डोळ्यांमध्ये मात्र इशारा दोघांमध्ये पाहायला मिळाला आणि अखेर 3 धावा तिथे कंप्लीट करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश प्राप्त झालं. 32 अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी या पहिल्या इनिंग मध्ये. आतापर्यंत आपण विचार केला तर 32 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये पाहिलं तर 4 धावा साहिलच्या बॅटमधून निघाल्या आणि तर आपण जर विनयचा खेळ पाहिला तर विनयच्या बॅटमधून 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि या सिंगल डबल वरती तो सध्या कामगिरी करतोय. प्लेट ऑफ द रिक्स मनगडी फटक्याचा वापर पाहायला मिळतोय. पुन्हा दुरेचा प्रयत्न होतोय, पुन्हा मात्र क्षेत्ररक्षक चाच पडले गेले
हर्षदकडून आता मात्र चूक घडली गेली. आता तीरचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट होणार का? हो झाल्या. हो हो, दिवसा ढवळ्या इथे मात्र चोरी होत आहे. एसटी रक्षक श्रीकांत मगर यांच्याकडून आता मात्र चूक होते असं म्हणावं लागेल, कारण चेंडूवरती मात्र ते संत गेंदीने पोहोचले गेले आणि पहा 3 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. ही दुसऱ्यांदा या इनिंग मध्ये तिहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या या 3च्या आधारे पोहोचली गेली 35 आकड्यावरती. प्रत्येक धावेवरती आता टाळ्यांचा गजर पिसेकरांचा आपण पाहतोय. लाईन चुकीची एक्झॅक्टली आपण पाहतोय, कारण डाबा स्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चालल्या. पंचांची दुनिया समांतर वाईटचा इशारा सध्या आपण पाहत आहोत. तसे आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली रबर बॉलच्या अनुषंगाने मात्र या धाबा चांगल्या म्हणू शकतोय. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा आपण चांगली म्हणू शकतोय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, पाऊस सुद्धा थांबलाय. कधी काय घडेल त्याची मात्र आपण या ठिकाणी भविष्य करू शकणार. बॅटची टॉप एज चेंडू चालला थर्ड मॅनला. 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. साहिल थोडासा सासपट आय थिंक या इनिंगचा आपण विचार केला तर 37 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही मात्र या इनिंग मधील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आणि तो चेंडू फेस करेल मिस्टर विनय पाटील. चला, नाणेफेकीसाठी या स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मोठेबॉल विपक्ष संजय स्पोर्ट सावध यानंतर होणारा सामना. हो, चेंडू खाली राहिला आणि पहा पुन्हा एकदा श्रीकांत कडून चूक घडली आणि आय थिंक बायच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट झाली. 38 धावा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकही विकेट पिसेकरांनी मात्र इथे मात्र गमावलेला नाहीये. लक्ष्य असेल 39 धाबांचं. त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल तत्पुरती जाऊया आपण टॉस कडे. चला, जे आपण सामनावीराची जी ट्रॉफी या ठिकाणी शिल्लक होती मी विनंती करतोय त्या खेळाडूंना की आपण या. सूरज भामरे या आपण स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाचा खेळाडू आहे. त्या सामन्यामध्ये सूरज भामरे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्यांना आपण देत आहोत केपीएनच्या शुभ हस्ते 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून ट्रॉफी देत आहोत. तदनंतर मिस्टर जेडी जयेश दलवी या आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि ही नाणेफेकी घेण्यासाठी आपण पाहुण्यांना सुद्धा इन्व्हाइट करूया. चला, संजय स्पोर्ट सावध विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटुवल या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करतोय. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आहे, लक्ष असू द्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि नाणेफेकी आपण जर पाहिली तर या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटुवल संघाने जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. दुसऱ्यांदा हा निर्णय त्याच्याकडून पाहायला मिळाला, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मुटवल संघाने नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. चला, जेडी या आपण ट्रॉफी घेण्यासाठी रबर बॉलची आपण जर विचार जर केला तरी पहिली मॅन ट्रॉफी असावी, कारण या स्पर्धेमध्ये पहा एकमेव असा खेळाडू आहे की त्यांनी अर्धशतकी खेळी साकारली. जयेश दलवी उर्फ जेडी. चला, फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नाहीये. आणि मी विनंती करतो की सलामी जोडी सुद्धा लवकरात लवकर पाठवायची आहे.
सलामी जोडी दैवत वेलेकर त्याच्या सोबतीला जितू भोईर 18 चेंडू आय थिंक 39 धावा इथे मात्र या ठिकाणी चेस करायचे आहेत म्हणजे 3 षटकामध्ये 39 धावा जोडल्या जाणार का 13च्या धावगतीने धावा इथे जोडल्या जाणार का आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज पियुष पाटील गावदेवी स्पोर्ट पीसी संघाचा विचार जर मागील आय थिंक जो नुकताच जो आपण हंगामास पाहिला टेनिस क्रिकेट बॉलचा त्या हंगामामध्ये आमनी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या ज्या स्पर्धा आपण पाहिल्या त्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावरती हा संघ राहिला आणि आता रबर बॉल क्रिकेटवरती सुद्धा मात्र छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत स्ट्रायकिंगला पाहू शकाल दैवत वेलेकर नॉन स्ट्रायकिंगला जितू आहे आणि गोलंदाज पियुष पाटील लेफ्ट हँड बॉलर पहिल्या चेंडू पहा पहिल्या चेंडूवरती बेट केला आणि इथे मात्र धावण्याचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकतो फेकी चांगली परंतु शेवटच्या क्षणाला मात्र जितू आपल्या क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचला आणि त्याचा धोका इथे मात्र होऊ शकला असता परंतु धोका तो टलला गेला चांगला निर्णय म्हणू शकतो दैवतच्या माध्यमातून कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं कधीही जीवनामध्ये चांगला ठरत असता आणि तो निर्णय इथे मात्र योग्य वेळी दैवतने स्वीकारला परंतु सुरुवात लाजवाब पियुष पाटीलने केलेली आहे आपल्या षटकाला आपल्या स्पेलला डॉट चेंडून कारण 39 धावांचा संरक्षण इथे मात्र गावदेवी पीसी संघाला करायचं आहे फक्त सॉपाने ड्राईव्ह केलाय चेंडू त्याला अगदी शॉर्ट पॉइंटला पुन्हा पाहू शकाल दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत तत्पुरती मात्र ही पहिली धाव दैवतच्या बॅटमधून निघाली वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं आता मात्र थोडंसं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाऊस थांबलेला सुद्धा आहे थोडासा बेनिफिट या फलंदाजांना मिळू शकतोय आणि त्याचा मात्र फायदा इथे फलंदाज जितू आणि दैवत उचलेल का चेंडू हवे ताडमना क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकच धाव ते मात्र पूर्ण केली गेली दोघांनी पाहिलं तर सिंगल सिंगल धावेने आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे बिनगडी बाद 2 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत पहिल्या फेरीला या स्पर्धेतील आय थिंक आजच्या दिवसातील शेवटची लढत सध्या आपण पाहतो तिसरे विपक्ष इताडे गाव पाहिले तर अगदी आपल्या या मैदानापासून काही दूर आहे आणि नेहमीच असं वाटतं की इताडे गावात एक खेळाडू या पेशीवरती या विकेटवरती सातत्याने सराव करण्यासाठी येत असतात पण दैवतचे विकेट्स व धोक्यात आणि काय झेल पकडला साहिल पाटील लॉंग ऑफ कडून मानव मात्रे आला लॉंग ऑन कडून साहिल पाटील आला मानव मात्र स्लिप झाला परंतु साहिलची नजर चेंडूवरती होती रिप्ले मध्ये पहा हा मोमेंट असा आहे की डोळ्यामध्ये कैद करणारा मोमेंट कारण ही विकेट कोणाची होती तर दैवत वेलेकरची होती ही विकेट कोणाची होती तर दयाची विकेट होती आणि हे दृश्य पहा चेंडू उंच आणि शेवटच्या मोमेंटला साहिल पाटीलनं मात्र सुरक्षित हाताची जोडी उघडली आणि त्या सुरक्षित हातांमध्ये मात्र चेंडूला मात्र कैद केला आणि फलंदाज दैवत वेलेकर निराश पावलाने माघारी परततोय फक्त 21 धाब्याचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं बिग विकेट असं वाटतं की शार्क मासा आता मात्र पिसेकरांच्या गळाला अडकलाय असं वाटतं की पिसे डॅम मधून तो शार्क मासा त्यांनी मात्र प्राप्त केलाय असं म्हणावं लागेल कारण विकेट्स मोठी होती न्यू बॅटर हर्षद वेलेकर दैवतांची छोटे बंधू पियुषला मिळणारी पहिली सफलता आणि पहा किती वेगवान चेंडू असं वाटते की पिसे गावामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक स्टार खेळाडू होऊन गेले अनेक लेजेंडरी त्यांच्या गावामध्ये आहेत परंतु येणारा भविष्य खास करून कोण असेल पिसेकरांचा तर आय थिंक मी पियुषकडे पाहतोय एक परफेक्टली पॅकेज हर्षद आला त्याच्या बॅटमधून मात्र एक धाव पाहायला मिळाली या सिंगने 3 धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत हो पुन्हा मात्र पावशेल बॉडीवरती चेंडू जाऊन धडकलाय अगदी या फलंदाजाला फॉलो करतोय गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे की फलंदाज काय करू शकतोय कुठल्या तो प्रयत्नामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने तो कामगिरी करतोय जबरदस्त या ठिकाणी स्पेल संपन्न झालाय पियुष पाटीलचं एक सफलता प्राप्त केली आणि फक्त धाबा खर्च केला त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेल मध्ये 4 म्हणजे आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी टीम जानूस्फोट इताडे संघाला इथून 35 धाब्यांची गरज नामुमकिन नहीं मुमकिन हो सकता है कोबरा का कहना है
क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकेल. कोबरा अधून मधून बिलातून बाहेर निघतोय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज मानव म्हात्रे. दुसऱ्या षटकाला सुरुवात मानवच्या वतीने पाहायला मिळाली. पाहू शकाल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूचा अगदी बाकवट पॉइंटला डेप्युटी फिल्डर तैनात आहेत. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि इथून आता मात्र मोठ्या फटक्यांसाठी मात्र जावं लागेल. खास करून जितूकडे क्षमता आहे. हर्षद जरूर एक युवा खेळाडू आहेत, परंतु जितूकडे तो मात्र अनुभव आहे आणि त्या अनुभवानुसार आता मात्र या ठिकाणी खेळ त्याला करावा लागेल. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार त्याला खेळ करावा लागेल. परंतु जर अशा प्रमाणे जर गोलंदाजी झाली तर मात्र इथून 39 धावा होणं कठीण आहे. परंतु इथे चूक घडली गेली. पहा, जिथे एक धाव होती तिथे मात्र ओव्हरच्या रूपाने अजून एक धाव मात्र पूर्ण केली. बायच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा कशा रीतीने येतात हे महत्वाचं नाहीये, परंतु धावा येणं आता गरजेचं आहे टीम जानूसपूर इताडे संघासाठी. 8 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. याचं कारण आपण म्हणू शकतो की गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहिली, अचूक लेंथ वरती पाहिली. ऑन साइडला उडवलाय, लॉंग ऑन आहे. साहिल पाटील एक बेस्ट फिल्डर आहे, कारण मगाशीच आपण पाहिलं असेल की किती सुंदर त्याने झेल प्राप्त केला आणि आता मात्र जबरदस्त चेंडूला कलेक्शन करतोय. सिंगल धाव पुन्हा इथे मात्र पूर्ण केली गेली. एका एंड तरी मात्र इथून मोठे फटके खेळावे लागतील. बॅटिंग ऑर्डरला आपण इताडेकरांची जर पाहिले तर खोलवर आहे, परंतु तुम्हाला सिद्ध आज करावा लागेल. ही स्पर्धा जिंकायची असेल तर किंवा हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर पहा, खेळायचं होतं अगदी समोरच्या दिशेला, परंतु चेंडू चालला अगदी थडम्यांकडे. पुन्हा पियुष पाटील कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. जबरदस्त या ठिकाणी तिन्ही विभागामध्ये आतापर्यंत आपण विचार जर केला तर कुठेतरी गौतमी पीसीए संघाची मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी सध्या आपण पाहत आहोत. त्यांची फलंदाजी, कारण बॅटरनं मात्र 38 धावा पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या. त्याची गोलंदाजी अचूक लेंथवरती कामगिरी पाहायला मिळाली आणि गोलंदाज 7 सध्या मिळत आहे ती म्हणजे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची. हे फार महत्वाचं असं, फार गरजेचं असतं एखाद्या सामन्यामध्ये. आणि इथे मात्र थोडस ऑफस्टिकच्या चेंडू बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव अजून खर्च करतोय गोलंदाज मानव म्हात्रे. वाईटच्या स्वरूपात 11 धावा सध्या आपण पाहत आहोत. आज सन्माननीय अनंताजी केणे यांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं नियोजन, 1 डे स्पर्धा, 1 दिवसीय स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. आणि या पहिल्या फिरतीला शेवटचा सामना. ओर पिच चेंडू कसा मिस करेल जितू भोईर. उंचच उंच आणि मात्र चेंडू चाललाय लांबच लांब, मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या फटक्यांची गरज आहे. आणि पहा का बॅटचा फ्लो आहे, परफेक्टली कनेक्शन. मिड विकेटला जरूर फिल्डर त्याने तुझे प्रयत्न त्यांनी चांगल्या प्रमाणे केले, परंतु त्या प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरला. आणि पहा चेंडू सोबत तो सुद्धा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 17 धावा दाफलक्यावरती. अजूनही इथून 22 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडू मध्ये 22 ची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर जानूसपूर इताडे संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. आलाय मोठा फटका, आलाय. ओ माय गॉड, स्टेट डाउन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. जितू भोईर इज ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. स्ट्रोक पाहू शकाल रिप्ले मध्ये. काय फटका खेळलाय. हो हो, अगदी बॅटच्या रडार मध्ये. ओव्हर पिच चेंडू सरळ बॅट लॉफ्टेड ड्राइव्ह आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 23 वरती पोहोचली गेली. लक्ष आहे 39 धावांच्या विजयासाठी. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र इथून 16 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना गेला कुठे. आणि पाहू शकाल समीर ठाकरे सुद्धा मात्र ही स्पर्धा फार एन्जॉयमेंट करतोय, कारण अगदी त्यांचे जिवलग मित्र अनंताजी केणे यांचा आज वाढदिवस आहे. नो टेन्स, ओनली ऑन एन्जॉयमेंट.
आणि तसं जर पाहिलं तर रामकृष्ण काकडे यांची अपार मेहनत, आय थिंक 7 स्टार ग्रुपची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 16. तेवीस धावा झाल्या साहिल. आता मात्र 16ची गरज आहे. 39 धावांचं लक्ष आहे, कारण 17 वरती षटकार आला. 23 झाल्या. शेवटचे षटक. चला भावेश शेलार तिसऱ्या षटकासाठी आला आणि तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा इथे मात्र वाचवणार का? समोर आहे हर्षद वेलेकर. फटका हवेत केला. झेल उडीची दाट शक्यता. इष्टकावर पुन्हा ड्रॉप. ओ माय गॉड. झेल सोडला की सामना सोडला. येणारी वेळ आता मात्र पिसेकरांना सांगून जाणार, कारण झेल सुद्धा ड्रॉप केला. त्याच्यानंतर मात्र 3 धावा सुद्धा इथे खर्च केल्या. कोण विसरेल तो सामना? नांतर विपक्ष आमने, कारण एका चेंडूवरती 2 धाब्याची गरज असताना भावेश जोशीने तो झेल ड्रॉप केला आणि स्पर्धेतून मात्र आमनेकरांचा मात्र प्रवास संपन्न झाला आणि ते चूक केली आता मात्र पिसेकरांनी, कारण 16 धाब्यांची गरज असताना 3 धाबा इथे मात्र बोनच्या रूपाने खर्च केल्या. आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाब्यांची गरज. ऑनचला उडवायचा होता चेंडू, त्याला फाईल लेकडे डीप प्रोटेक्शन मिस फिल्डिंग झालेली आहे आणि चेंडू सरळ त्याला अगदी सीमेरेषेलगत अडवला जातोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. जितो आता मात्र चांगल्या लय मध्ये आला आणि लय भारी कामगिरी करतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि त्या विजयासाठी 11 धावींची गरज. दैवत वेलेकर जसा बाद झाला असा वाटला होते की हेताडे संघावरती दडपण आलाय की काय, प्रेशर आलाय की काय, परंतु पूर्णपणे त्याच्यानंतर जबाबदारी स्वीकारली जितू भोईरनं आणि त्या अनुषंगाने आता मात्र तो खेळ साकारतोय. जबरदस्त बॅटिंग. संघाचा तारणहार बनणार का? मॅच फिनिशर जो रोल आहे तो आता इथे अदा करणार का? ओव्हर पिच होता. टायमिंग प्रॉपर नाही, परंतु चेंडूचा लागली स्फेअर लागला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा दोरीचा प्रयत्न धोका होणार की नाही? विकेट किपर विनय पाटील कडून आता चूक होते. आज आउटफील्ड मध्ये मात्र कुठेतरी पिसे संघातील जे खेळाडू आहेत ते सास पडत आहेत आणि त्या चुकांमुळे मात्र कदाचित ही स्पर्धा तर तुम्हाला सोडणं भाग पडणार नाही ना, कारण आतापर्यंत इथे मात्र फलकावरती आपण जर धाव फलक जर पाहिली तर 30 धावा पाहायला मिळतात आणि हे दृश्य पहा. फिल्डिंग चांगली झाली, फेकी थोडस बाउन्स वरती आली आणि त्या अनुषंगाने मात्र विकेट किपर बीट झाला आणि फलंदाजाने सुद्धा मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. येणारे 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता 9 धाबींची गरज. कधी सामना झुकतो इताडेकरांकडे तर कधी सामना झुकतो पिसेकरांकडे. जिंकणार कोण? जानेश्वर इताडे की गावदेवी पिसे? परंतु सध्या जो पैसा वसूल मॅच सध्या प्रेक्षकांना सामना पाहायला मिळतो, जो इथे खर्च केला आनंदाजी केणे समजता ग्रुपनं, तो पैसा इथे मात्र वसूल झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडू शिल्लक, 9 धाबांची गरज. बाबेश राऊंड द विकेट ना मारा करतोय. समोर आहे जितू. पुन्हा मात्र मिस्टामिक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चालला, विकेट किपर चाललाय. चेंडू बोले उचलून फेक करतायत. तत्पूर्वी 2 धाबांचा प्रयत्न आणि 2 धाबा पुन्हा प्रयत्न झालेला आहेत आणि सहजपणे पूर्ण झाल्या. असं वाटते की हा सामना शेवटच्या चेंडूवरती जातोय की काय, कारण 2 मध्ये आता विजयासाठी 7 धाबींची गरज. कोण कोणावरती करेल मात? ओहो, मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहू शकाल या ठिकाणी थोडस माइंड थोडस या ठिकाणी कूल करण्याचा प्रयत्न करते. तसे जर पाहिलं तर कॅप्टन कुल या नावावरती आता बंदी आलेली आहे. परंतु आता मात्र आउटफील्ड मध्ये आता कुठेतरी डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला मात्र या ठिकाणी कार्य करावं लागेल. खास करून पिसे संघातील जे खेळाडू आहेत त्यांना मात्र कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल आणि या ठिकाणी तर जानुसपुढे तर संघाला मात्र सामना जिंकायचा असेल तर किमान या चेंडूवरती तुम्हाला 1 धाव तरी जोडावं लागेल, कारण 2 मध्ये तुम्हाला 7 धावा इथून जोडायचे आहेत. चेसिंग इज कंपल्सरी आहे आणि जे आमच्या इताडे संघाचे जे खास समर्थक आहेत थोडेसे टेन्स मध्ये आहेत, कारण त्यांनी सुद्धा मात्र असे मोठे चढ उतार पाहिलेले आहेत. जीवनामध्ये मोठे ठोके सुद्धा खाल्लेले आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, ज्याला कोणा हृदयाचा विकार असेल त्यांनी मात्र सामना मुलीच पाहू नका. परंतु समोर आहे जितू भोईर. त्याच्या बाटमधून निघाले 2 षटकात. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आणि आतापर्यंत त्याच्या बॅटच्या रनर मध्ये चेंडू आलाय. परफेक्ट वेळेवरती योग्य कार्यक्रम. 6 धाबांचा हा धडाका आणि या षटकाराच्या सोबत स्कोरर लेवल
काय फटका खेळलाय, योग्य वेळी योग्य कार्यक्रम काम 25, परंतु खेळ खल्लास झाला नाहीये, कारण एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. कारण या चेंडूवरती पीसे संघ सुद्धा जिंकू शकतोय, इताडे संघ सुद्धा जिंकू शकतोय, कारण एका चेंडूवरती एका धावेची गरज. पहा एका धावेला किती महत्व आहे. तुम्ही राजकारणामध्ये पहा एका मताला फार महत्व असतो, शिक्षणामध्ये पहा एका गुणाला फार महत्व असतो, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये विचार केला तर एका धावेला फार महत्व आहे. एक चेंडू गोल्डन डिलिव्हरी बाबेश शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल का, की ही विनिंग जी धाव आहे ती मात्र जितूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल का. शेवटच्या चेंडूवरती हा सामना येऊन थांबलाय. जबरदस्त मॅच. इताडे वर्सेस पीसे, पीसे वर्सेस इताडे. एक चेंडू शिल्लक, एका धावेची गरज. समोर जितू भोईर, गोलंदाज बाबेश शेलार. दोन्ही गावातील पाठीराखे भरपूर संख्येने इथे उपस्थित आहेत, आणि त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला अनेक प्रेक्षक एन्जॉयमेंट करतात. लगभग 400च्या जवळपास प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात. एका चेंडूवरती डॉट बॉल, ओ माय गॉड, डॉट बॉल. आणि अगर शेवटच्या चेंडूवरती टाय ब्रेकर मध्ये गावदेवी स्पोर्ट पीसे संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन विजय पाटील साहेब, अभिनंदन गावदेवी स्पोर्ट पीसे, अँड हार्ड लक टीम जानूस इताडे, हार्ड लक जगनशेठ पाटील. यालाच म्हणतात क्रिकेट अनिश्चिततेने का भरला आहे, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. जेव्हा जेव्हा भविष्यवाणी केल्या गेल्या तेव्हा तेव्हा मूर्खपणा ठरला गेला रमेशजी बजागे, कारण साक्षीदार आहेत ते सुद्धा. वेल प्लेड बॉईज. अभिनंदन टीम गावदेवी स्पोर्ट पीसे. पहा सामनावीर पुरस्कार काढणं सुद्धा आमच्यासाठी फार डिफिकल्ट आहे, कारण सामना टाय झालाय आणि दोन्ही इनिंगचा आपण विचार केला तर चालू इनिंग मध्ये जितून सुद्धा जबरदस्त कामगिरी केली. भावेशचा स्पेल तर आपण चांगला म्हणू शकणार नाही, परंतु शेवटचा जो डॉट चेंडू टाकला त्या डॉट चेंडूवरती त्यांनी मात्र आपल्या